की अल्टरनेटिव्ह एज्युकेशन म्हणजे नक्की काय? अपार्ट फ्रॉम होम स्कूलिंग देर इज अनस्कूलिंग, रोड स्कूलिंग, म्युझियम स्कूलिंग, अशा अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये. आणि मग सामाजिक गरज आणि शासकीय पटलावर शिक्षण म्हणून जे काही डिलिव्हर व्हायचं ते याच्यामध्ये अंतर येत गेलं. मुलांना जर जमत नाहीये, त्या मुलाचं जर त्याच्यामध्ये घुसमट होती, त्याला जर वेगळं काहीतरी पाहिजे, त्याला वेगळं काहीतरी करायला ते धडपडते. पॅरेंट्स आर गेटिंग सेन्सिटिव्ह टुवर्ड्स इट. म्हणजे अमेरिकेमध्ये तर सल्सबेरी व्हॅली म्हणून एक प्रयोग झाला होता 70च्या दशकामध्ये, कम्युनिटी स्कूलिंग नावाचं. व्हॅलिडेशनचं हे प्रेशर ऑल्टरनेटिव्ह स्पेसेसवर नसतं. ज्या विषयांमध्ये ज्यांना रस असतो ते त्या विषयाचं काम करतात. कुठल्याही विषयाचं ज्या काही कॉन्सेप्ट असतील त्याचं वातावरण उभं करतात. त्या वातावरणामध्ये ती कॉन्सेप्ट आली त्यांच्या की ते शिकणं खूप सहज आणि मुलांसाठी सोपं होतं. जगण्यामध्ये, जिवंत प्रसंगांमध्ये आणि घटनांमध्ये सगळ्यांनाच रस असतो. पण ते जगण्याचे हे पैलू आहेत खरं तर, विज्ञान, गणित, इतिहास, शास्त्र वगैरे. पण ते सगळे पुस्तकामध्ये बांधून टाकल्यामुळे ते निर्जीव होऊन गेले कालांतराने. वैचारिक पातळीवर शिक्षण जे आपल्याकडे मांडलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये दोष नाही की खरं हुशार आणि अभ्यासाचं हुशार हे वेगवेगळं आहे. हा स्मार्टनेस किंवा ती रिक्वायरमेंट फुलफिल करू शकत नाही बहुतेक लोक, कारण त्यांना खूप कमी कंटेंटमध्ये ठराविक साध्यबद्ध पद्धतीच्या रिक्वायरमेंट्स डिलिव्हर करायसाठी त्यांचं ट्रेनिंग झालेलं. लोकांचं ज्यांना व्यावसायिक अनुभव आहे, ज्यांनी जग बघितलंय कसं चाललंय, दे आर प्रेफरिंग ऑल्टरनेट वेज, कारण की त्यांना माहिती आहे की मार्क म्हणून तसे काही हाताला लागणार नाही. एक्झाम्स नाही आहे किंवा मुलांना त्यांच्या पेसप्रमाणे शिकवल्या जातं, तर कुठेतरी ही भीती असू शकते की माझं मूल मागे पडेल का. आमच्या अनुभवाप्रमाणे स्पर्धा नावाची कुठली गोष्ट या जगात अस्तित्वातच नसते. आजपासून 10व्या वर्षापर्यंत धिस इज नॉट गोइंग टू बी अन ऑल्टरनेट, दिस इज गोइंग टू बी द मेन स्ट्रीम. चांगलं शिक्षण ते आहे जे तुम्हाला स्वतःची ओळख करून देतं. नमस्कार, सॅसी सखीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. ट्रॅडिशनल स्कूलिंगचा एक पॅटर्न असतो. आपण शाळेत जातो, अभ्यास करतो आणि एक्झाम देतो. पण तोच पॅटर्न आत्ताच्या मुलांसाठीही योग्य आहे का? का ती सिस्टीम काळानुसार आउटडेटेड झाली आहे आणि काहीतरी वेगळ्या गोष्टींची गरज निर्माण झाली आहे? आजचा आपला विषय आहे अल्टरनेटिव्ह एज्युकेशन आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत कपिल देशपांडे. कपिल सर रन्स अल्टरनेटिव्ह एज्युकेशन स्ट्रीम आणि त्यांच्या स्कूलचं नाव आहे एलिका स्कूल ऑफ अप्लाइड लर्निंग. हॅलो, वेलकम कपिल सर. हॅलो, तुमचं सॅसी सखीमध्ये खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद. सो आजचा विषय आपला अल्टरनेटिव्ह एज्युकेशनबद्दल आहे. ऑनेस्टली खूप कन्फ्युजन असतं की अल्टरनेटिव्ह एज्युकेशन म्हणजे नक्की काय, तर त्याबद्दल आम्हाला सांगा. आणि बेसिकली हे ट्रेडिशनल स्कूलिंगपेक्षा याचा अप्रोच कसा वेगळा आहे? ऑल्टरनेटिव्ह एज्युकेशन ह्या शब्दामध्येच ते खरं तर येतं. ऑल्टरनेट, इट्स अन ऑल्टरनेट. म्हणजे प्रचलित एक पद्धत आहे आपल्याकडे शिक्षणाची. त्याच्यामध्ये मुलाने ठराविक वयामध्ये शाळा नावाच्या ठिकाणी जाणं आणि ठराविक एक चाकोरी पडलेली आहे त्या सगळ्या गोष्टी त्याने करणं आणि एक जनरल पॅरामीटर असतो त्याच्यावर स्वतःला टेस्ट करणं, स्वतःचं इव्हॅल्युएशन एक थेरॉटिकल पद्धतीने होत असतं ते करणं. ही एक मळलेली वाट आहे. ह्या वाटेने जायचं नाही तर मग पर्याय दुसरा काय आहे? सो त्याचा इंग्रजी अनुवाद म्हणजे ऑल्टरनेटिव्ह. सो देर आर ऑल्टरनेटिव्ज नाव. गेल्या एक 10-12 वर्षांमध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा त्याला सुद्धा अनेक फाटे फुटलेले आहेत. सुरुवातीला जेव्हा आमची सुरुवात झाली होती, म्हणजे माझी मोठी मुलगी आता 12 वर्षांची आहे. सो तिच्या जन्माच्या वेळी आम्ही हा विचार केला होता की आम्ही तिला घेऊन कधी शाळेत जाणार नाही. तर त्यावेळेस एकच वाट होती ऑल्टरनेटिव्ह म्हणून, ती म्हणजे होम स्कूलिंग. म्हणजे इट्स बेसिकली डुईंग ऑल दोज स्टडीज बट ॲट होम. ड्यू टू सम रिझन्स पीपल हू आर रिलक्टंट टू गो, त्या शाळेच्या स्पेसमध्ये जाऊन त्या पद्धतीने शिकणं ज्यांना काही कारणास्तव जमत नाही आहे, असे लोक होम स्कूलिंग करायचे. म्हणजे ते
अभ्यासासाठी त्यांची काही ना नाही आहे, फक्त ते घरी करणार असं एक होतं. त्याच्यामध्ये प्रामुख्याने काही वैद्यकीय कारणं असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, म्हणजे इट कुड बी एनिथिंग. कधी कधी स्पेशल चाइल्ड असतात किंवा स्पेशली गिफ्टेड काही मुलं असतात जे ज्यांचं लर्निंग पॅटर्न्स वेगळे असतात. अशा वेळी हा पर्याय निवडला जायचा. किंवा कधी कधी मूल खेळामध्ये काहीतरी वेगळं करत असायचं किंवा वेगळ्या कलेमध्ये त्याला गती असेल, मग ते फावल्या वेळामध्ये अभ्यास करून ह्या सगळ्या गोष्टी सांभाळायला जायचं. अशी ती एक पूर्वापारची वाट आहे होमस्कूलिंग. आणि मग आमच्या डोक्यात पण तेच होतं. आणि मग हळूहळू जेव्हा आम्ही हे करत गेलो त्यावेळेस गेले एक 10-15 वर्षामध्ये त्याला अनेक धुमारे फुटलेले मी बघितले. सो देर आर सो मेनी वेज नाऊ. अपार्ट फ्रॉम होम स्कूलिंग देर इज अनस्कूलिंग, रोड स्कूलिंग, म्युझियम स्कूलिंग, अशा अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये. सो तुम्ही जे मेन्शन केलं की 10-12 वर्षात हा आलेला आहे. आपण जे स्कूलिंग केलं ते आपलं ट्रॅडिशनल स्कूलिंग होतं, पण अचानक असं का वाटायला लागलं की काहीतरी वेगळा अप्रोच हवा आहे कम्पेअर्ड टू ट्रॅडिशनल जे स्कूलिंग आहे? किंवा इज इट बिकॉज की आता काळ चेंज झाला आहे त्याच्यामुळे कदाचित अल्टरनेट एज्युकेशनची गरज भासती आहे हो, का? कारण बेसिकली आपण ट्रेडिशनल स्कूलिंगला कधी आपल्या लहानपणी क्वेश्चन नाही केलेलं. बरोबर. ह्याला 2-3 पदर आहेत. होतं काय की काळ बदलला आहे हे सगळ्यात मुख्य कारण आहे. पूर्वी ज्या काळी आपल्याकडे ही पद्धत, म्हणजे ही तशी पाहिली तर कॉलोनायझेशन इरामध्ये इव्हॉल्व झालेली ही डिलिव्हरी मेथड आहे शिक्षणाची. त्याच्यामध्ये रिक्वायरमेंट बेस्ड एज्युकेशन, म्हणजे बेसिकली इट वॉज अ ट्रेनिंग, इट वॉज नॉट अन एज्युकेशन. शिक्षण नव्हतं हे. त्या काळामध्ये असं होतं की ब्रिटिश काळामध्ये त्यांना एक ठराविक प्रकारचे कौशल्य असलेले लोक हवे होते. इंग्रजी भाषा बोलू शकणारे, विशिष्ट तंत्रज्ञान हाताळू शकणारे, असे त्यांच्यासाठी आवश्यक असलेलं शिक्षण हे त्या पद्धतीचं शिक्षण होतं. आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा तीच आपली गरज होती. आपण फार वेगळ्या अवस्थेमध्ये होतो आणि आपल्याला अनेक धरणं बांधायची होती, आरोग्यसेवा सगळीकडे पोचवायच्या होत्या, अनेक तांत्रिक उलाढाली होत्या, रेल्वे, पोस्ट, हे सगळं तंत्रज्ञान पण आपण स्वीकारलं होतं. आणि आपल्याकडे नव्हते तितकं कुशल मनुष्यबळ नव्हतं, तर आपण तीच व्यवस्था पुढे चालू ठेवली. आणि 70-80च्या दशकापर्यंत ही व्यवस्था काम करत राहिली. 80च्या दशकांनंतर माहिती तंत्रज्ञानाचं जेव्हा आपल्या समाजामध्ये, आपल्या शासकीय धोरणामध्ये समावेश झाला, त्यानंतर चित्र बदलायला लागलं. आणि बदलत्या चित्रानुसार, बदलत्या गरजांनुसार काही बदल आवश्यक होते शिक्षणामध्ये, जे की नाही घडू शकले. कागदोपत्री आपण धोरणं, आपण जर बघितलं तो DED BEdचा जो अभ्यासक्रम असतो, ज्याच्यामध्ये शिक्षणाचा प्रवास अगदी सुरुवातीपासून तिथं दिलेला असतो, त्यात बघितलं तर शासकीय धोरणानुसार त्याच्यामध्ये बदल झालेले आहेत. पण त्यानुसार, कारण कसं आहे की हे ह्युमन रिसोर्स सेंट्रिक प्रॅक्टिस आहे. कागदावर मी काय तत्त्वज्ञान मांडलं आहे, मी काय बोलतो ह्याला तेवढं महत्त्व नसतं. मी जे बोलतोय हे डिलिव्हर करू शकणारे रिसोर्सेस असतील तरच ते दिसतं. आणि भारत हा म्हणजे अतिशय मोठा खंडप्राय देश आहे. इथे 18 पगड प्रकारचे लोक, तितक्या प्रकारचे समाज, तितके शिक्षक, तितक्या वेगवेगळ्या परिप्रेक्षामधले वेगवेगळे ऑब्जेक्टिव्ज असलेले लोक, तर हे खूप अवघड आहे. आणि ते त्या काळामध्ये शक्य पण झालं नाही व्यवस्थेला. आणि मग सामाजिक गरज आणि शासकीय पटलावर शिक्षण म्हणून जे काही डिलिव्हर व्हायचं ते, ह्याच्यामध्ये अंतर येत गेलं, हा गॅप वाढत गेला. हे एक कारण आहे. आता तर म्हणजे खूपच इट्स डायगोनली ऑपोजिट ऑफ वॉट सोशली इज बिंग हॅपनिंग राईट नाऊ अँड वॉट इज बिंग डिलिव्हर्ड इन द नेम ऑफ एज्युकेशन इन कन्व्हेन्शनल सिस्टम्स. तर हे खूप वेगळं झालेलं आहे. हे एक कारण आहे. दुसरं कारण हे आहे ना की पूर्वी एकत्र कुटुंब होती, कम्युनिटी लिव्हिंग होतं, शेजार पाजार, एक सांस्कृतिक वातावरण. माझ्या लहानपणीचं सुद्धा, म्हणजे इन अर्ली 90s
या काळातलं. ती सामाजिक वीण, शेजारी पाजारी, नातेवाईक, सांस्कृतिक घडामोडी, सार्वजनिक कौटुंबिक पातळीवर घडणाऱ्या, हे सगळं खूप वेगळं वातावरण होतं. म्हणजे सुट्ट्या असायच्या तर मामाच्या गावाला जायचं वगैरे, ते सगळं जे होतं सगळं. बरोबर. आता इतकं बदललं आहे, एकतर कुटुंब ती राहिली नाहीत. न्यूक्लिअर फॅमिलीज, आता घरामध्ये 3 नाही ते 4 लोक असतात. एकत्र कुटुंबामध्ये सामाजिक स्वरूपाच्या राहण्यामध्ये व्हायचं असं की अनेक गोष्टी परस्पर व्हायच्या. म्हणजे आई आणि वडीलच सगळ्या गोष्टींसाठी लागायचे असं नाही, कोणीतरी असायचं समोर. वडील नसायचे पण कुठला तरी काका असायचा, शेजारचे कुठला तरी काकू असायच्या, कोणीतरी असायचं त्या वेळेला समोर. फादर फिगर्स, मदर फिगर्स, ह्या सगळ्याच्या गोष्टी. आजी आजोबा सीनमध्ये कॉन्स्टंटली असायचे. निर्व्याज्य प्रेम ज्याला म्हणतो आपण, की तिथे चूक बरोबर हा विचार न करताच निखळ प्रेम, हे फक्त आजी आजोबांकडूनच मिळतं मुलांना. आई वडील कायम त्या भूमिकेत असतात की नाही हे चूक आहे, हे करायचं नाही, हे बरोबर आहे असं. ह्या सगळ्या प्रकारच्या, आणि ती जी गरज आहे आजी आजोबांकडून होणारी, ती मुलांची भावनिक गरज असते. कुठलंही जजमेंट पास न करता कोणीतरी मला समजून घेत आहे वगैरे, हे सगळं आपसूक व्हायचं. आता काय झालंय की सामाजिक आणि कौटुंबिक सगळ्या गोष्टी वेगळ्याच ठिकाणी येऊन पोहोचल्यात. इथे मुलाची सर्वस्वी सगळी जबाबदारी आईवडिलांवर आहे. म्हणजे त्यांना ते मूल बरोबर आहे का चूक आहे हे पण बघायचं आहे, त्याला निखळ प्रेम पण द्यायचं आहे, त्याला जज पण नाही करायचं आहे, सायकोलॉजिकली मटेरियलिस्टिकली सगळ्याचा सांभाळ करायचा आहे, प्रापंचिक जबाबदाऱ्या पण पार पाडायच्या आहेत. म्हणजे त्यांचं सोशल लाईफ काय असेल तर ते बघायचं आहे, स्वतःचं पर्सनल एव्हरीथिंग इन्क्लुडिंग कुकिंग अँड ऑल, सगळ्या गोष्टी. हे खूपच बर्डनसम झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या गोष्टी आईवडिलांनाच बघायच्या आहेत. आणि एक किंवा 2च मुलं असतात. ह्या केसमध्ये होतं आहे काय की पीपल आर गेटिंग सेन्सिटिव्ह टुवर्ड्स किड्स. पूर्वी असं नव्हतं. आता त्या सगळ्याच गोष्टींची काळजी ह्या 2 जणांना घ्यायची आहे आणि ते करायला पण बघतात. त्याच्यामधून दे आर गेटिंग सेन्सिटिव्ह टुवर्ड्स चाइल्ड. आणि आता ह्या गोष्टी प्रकर्षाने जाणवायला लागलेल्या आहेत की प्रचलित व्यवस्था जी आहे, शिक्षण व्यवस्था, त्याच्यामध्ये काय स्ट्रगल असतो हा आईवडिलांना जाणवायला लागलेला आहे. आमच्या वेळेस आईवडील आमच्याकडे बघतही नव्हते. हा स्ट्रगल आम्हाला पण होता. आज जो मुलांना आहे तो स्ट्रगल आमच्या लहानपणी आम्हाला पण होता. आम्हाला शाळेत जा वाटायचं नाही, आम्हाला होमवर्क नको असायचा, परीक्षा म्हणजे आमच्यासाठी कटकट असायची, आणि त्या ज्या कॉन्सेप्ट्स असायच्या पुस्तकातल्या त्या पण आम्हाला इररिलेव्हंट वाटायच्या. हे सगळं त्यावेळेस होतं. पण हां ठीक आहे ना, असतंच, तसंच असतं, ते तसंच असतं, तेच करायचं असतं, करा असं. आणि मग ते तशा पद्धतीचा ॲप्रोच आईवडिलांचा असल्यामुळे म्हणजे चला मग असंच असतं तर मग करा असं म्हणून आम्ही ते केलं विना तक्रार. आता नाही आहे, एक तर काळ पण बदलला आहे आणि मुलांना जर जमत नाही आहे, त्या मुलाचं जर त्याच्यामध्ये घुसमट होती, त्याला जर वेगळं काहीतरी पाहिजे, त्याला वेगळं काहीतरी करायला ते धडपडतं आहे. पॅरेंट्स आर गेटिंग सेन्सिटिव्ह टुवर्ड्स इट अँड दे आर एक्सप्लोरिंग न्यू ॲव्हेन्यूज, ऑल्टरनेटिव्ह जर काही असतील तर ते त्यांना हवं आहे. तर अशा पद्धतीने या गोष्टी बदलत गेल्यात. आता तिसरा पदर हा आहे की IT मुळे झालं काय की आपल्याकडचे अनेक लोक बाहेर देशांमध्ये पण गेले. तिथे या गोष्टी कॉमन आहेत. म्हणजे अमेरिकेमध्ये तर सर्ट्सबेरी व्हॅली म्हणून एक प्रयोग झाला होता 70च्या दशकामध्ये, कम्युनिटी स्कूलिंग नावाचा. त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे पण त्यांनी पुस्तक रूपाने प्रकाशित केलेत. सुंदर अनुभव आहे त्यांचा, आम्ही पण त्याच्यातून बरंच शिकलो. पण हे तितकं जुनं आहे. त्यांच्याकडे हे कॉमन आहे की मी 10वी-12वीपर्यंत शाळेत नाही गेलो आहे, पण मला आता डिग्री करायचे आहे, तर त्याचा एक इंटरव्ह्यू घेतला जातो, त्याचे बाकीचे क्रेडिट्स तपासले जातात आणि डायरेक्ट त्याला ॲडमिशन मिळतं. ही तिकडे कॉमन गोष्ट आहे. आणि हे आपल्याकडच्या लोकांनी तिथे जाऊन बघितलं की ओके असं पण होऊ शकतं. मग त्यांनी त्या गोष्टी इकडे आणायचा प्रयत्न केला आणि त्यामधून मग हे सगळं. सो तुम्ही जे मेन्शन केलं की आपल्या वेळीही प्रॉब्लेम्स होते पण ते कोणी ॲड्रेस केले नाही. बट दॅट्स ट्रू की म्हणजे
एकाच पद्धतीने सगळ्या मुलांना शिकवणं हे कदाचित योग्य नाही आहे, कारण की प्रत्येकाची ग्रास्पिंग पॉवर वेगळी असते. कोणी खूप पटकन शिकतं, काहींना वेळ लागतो. सो अल्टरनेट एज्युकेशनमध्ये ह्याला कसं ॲड्रेस केलं जातं? ऑल्टरनेट एज्युकेशनमध्ये एक स्पेस असतो, त्याला आपण म्हणजे द युज्युअल माइलस्टोन्स जे असतात ना, की दर 3 महिन्याला एक माइलस्टोन असतो. ही घटक चाचणी असते, मग परत 6 महिने असते, मग ती 6 महिन्यांनी परत वार्षिक परीक्षा असते. हे जे माइलस्टोन्स असतात हे ऑल्टरनेटिव्ह स्पेसेसमध्ये नसतात. सो दे हॅव अ ब्रीदर. मोकळा वेळ असतो, अवकाश असतो, विचार करण्यासाठी भरपूर वेळ असतो मुलांना, आणि चॉईसेस असतात, बऱ्याच प्रमाणामध्ये चॉईसेस मिळतात. तर ते मिळाल्यामुळे आणि अनेक प्रकारे मूल शिकतं. नैसर्गिक शिकण्याची जी पद्धत आहे, निसर्गतः मूल कशा पद्धतीने शिकतं याचा पण थोडासा विचार संवेदनशील लोक करतात. मुलांना काय पाहिजे आहे हे बघायला वेळ मिळतो, जो की युज्युअली शाळांमध्ये नाही मिळत. बरोबर. त्यांना त्यांचे टार्गेट्स असतात, ते डिलिव्हर करायचे म्हणजे असतात. एक्झाम्स आणि हे एक्झॅक्टली. आणि ते त्याच्यामध्ये त्या मुलांना तेवढे मार्क पण मिळाले पाहिजे, कारण त्याच्याशिवाय मी बरोबर काम करतो हे व्हॅलिडेट पण होत नाही. आता तर रिटेस्ट आणि ते सगळं पण होतं, म्हणजे कसं तरी करून पुढच्या क्लासमध्ये घालायचंच आहे. अगदी अगदी. सो व्हॅलिडेशनचं हे प्रेशर ऑल्टरनेटिव्ह स्पेसेसवर नसतं. सो दे वर्क लिटल सेन्सिटिव्हली अँड फ्रीली विथ किड्स, आणि त्यामधून अनेक गोष्टी मुलांबद्दलच्या जाणवतात, आणि मग फरक लक्षात येतो की हां, ह्या मुलाला असं बसून ऐकायला आवडतं, अमुक एक मुलं ते बसू नाही शकत, त्याला तुम्ही काम द्या काहीतरी करायला, मग ते घंटोनिशी ते करत बसू शकतं. सो देर आर मल्टिपल वेज ऑफ लर्निंग, वेगवेगळे पॅटर्न्स असतात, आणि हे मुलांमध्ये असे एकदम डिस्टिंक्ट पॅटर्न्सची मुलं असतात, किंवा कधी कधी मुलांमध्ये कॉम्बिनेशन्स असतात. काही गोष्टी त्याला अशा पद्धतीने करायला आवडतात, काही अशा करायला आवडतात, असे कॉम्बिनेशन्स पण असतात मुलांमध्ये. सो ते सगळं ऑब्झर्व करून करायला वेळ असतो. येणारे पालक पण थोडे इव्हॉल्व्ड असतात. दे आर नॉट इन अ हरी की अमुक एक प्रकारचं रिझल्ट मला इतके दिवसात पाहिजेच आहे अशी अपेक्षा पण नसते. सो इट्स वर्किंग इन दॅट वे. सो जसं तुम्ही म्हणालात की प्रत्येक एक वेगवेगळे पॅटर्न्स असतात सगळ्या स्टुडंट्सचे, तर इथे सगळ्या स्टुडंट्सची क्युरिओसिटी कशी हँडल केली जाते? म्हणजे जसं आता कोणाला काही कोणाला हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट असेल, कोणाला कशात असेल, वेगवेगळ्या टॉपिक्स, मग आणि स्पेसिफिक डिझाईन फ्लो नाही आहे की हा सब्जेक्ट आता हा सब्जेक्ट शिकवला जाईल, आता हा सब्जेक्ट. तर हे सगळ्या वेगवेगळे आयाम कसे शिकतात स्टुडंट्स? सो एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या मुलांना वेगवेगळ्या विषयांमध्ये रस असतो, प्रत्येकाचा फोर्ट्रे वेगळा असतो. तर आयडियली जे असतं ते हे की मग तुला इतिहास ऐकायला आवडतं, तू तिथं जाऊन इतिहास ऐक किंवा वाच. तुला गणित आवडतं, तू अमक्या ठिकाणी जाऊन गणित कर. अशा पद्धतीची एक रचना आमच्या डोक्यामध्ये होती. आयडियली ती तशीच होते. ज्या विषयांमध्ये ज्यांना रस असतो ते त्या विषयाचं काम करतात. पण जेव्हा आमची सुरुवात होती त्यावेळेस आमच्याकडची संख्या खूप कमी होती, आणि आम्हाला त्या ठिकाणी आम्ही असाच विचार करून आमची मोर्चे बांधणी केली होती, किंवा आपण असं करू, वेगवेगळ्या स्पेसेस सेटअप केल्या आणि एक्सपोजर क्रिएट केलं. आम्ही काय करतो, कुठल्याही विषयाचं ज्या काही कॉन्सेप्ट्स असतील त्याचं वातावरण उभं करतो. त्या वातावरणामध्ये ती कॉन्सेप्ट आली त्यांच्या की ते शिकणं खूप सहज आणि मुलांसाठी सोपं होतं. कारण मुलं निसर्गतः तसंच शिकत असतात, आजूबाजूच्या गोष्टी बघतात, त्याच्याबद्दल विचार करायला लागतात, आणि हळूहळू त्यांचे प्रश्न येतात आणि मग ते डिकोड करतात. सो ते आम्ही करतो. संख्या कमी असल्यामुळे झालं काय की मुलांचा एक ग्रुप झाला. आमच्याकडे 10-12 मुलं जेव्हा सुरुवातीला होती, तर मला माहिती आहे की ह्या 2 मुलांना गणित नाही आवडत, पण बाकीची 5-6 मुलं गणिताला बसली तर ती पण येऊन बसतात. ती दुसरीकडे जातच नव्हती, कारण मग दोघंच आम्ही काय करू दुसरीकडे. मग आम्ही त्यावर असा एक वेगळा प्रयोग केला की आपण लाईफ सेंट्रिक एक्सपेरिमेंट करूया. म्हणजे एनी गिवन पॉईंट ऑफ टाईम वी जस्ट हॅव टू टेक अ क्रॉस सेक्शन ऑफ अ लाईफ. म्हणजे एक एक्सपिरियन्स घ्यायचा आणि तो ॲनालाइज करायचा. जगण्यामध्ये, जिवंत प्रसंगांमध्ये आणि घटनांमध्ये सगळ्यांनाच रस असतो, त्याच्याबद्दल बोलायला सगळ्यांना आवडतं.
कुठल्याही सामाजिक घटनेला काहीतरी ऐतिहासिक पार्श्वभूमी असते, काहीतरी सामाजिक परिप्रेक्ष्य असतं, त्याच्यामध्ये काहीतरी भाषा संस्कृती असते, त्यात कुठेतरी काहीतरी गणित असतं, कुठेतरी काहीतरी शास्त्र असतं, विज्ञान असतं. मग त्या एकाच गोष्टीला हे 5-6 पैलू असतात, त्याला भौगोलिक पार्श्वभूमी पण असते. हे सगळं मग हे कुठे घडलं, तिथे काय वातावरण होतं, कशामुळे असं झालं, मग तिथल्या लोकांच्या मान्यता अशा का आहेत, ह्या पद्धतीने प्रश्न विचारून आम्ही प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करत जायचं. ज्यांना इतिहास आवडतं त्यांना त्याचा ऐतिहासिक पैलू भावायचा, ते त्या गोष्टी लक्षात ठेवायचे आणि त्या पद्धतीने काम करायचे. ज्यांना त्यातलं गणित, त्यातले व्यवहार, त्यातले काय आकडेमोड ते भावायचं, ते त्या पद्धतीने त्याचं विश्लेषण. म्हणजे तिथे आमच्या असं लक्षात आलं हे करताना की आपण जे म्हणतो ना की हे गणित, विज्ञान, इतिहास, भाषा वगैरे हे सगळं सामाजिक शास्त्र, हे म्हणजे एक असं काळ होता आमच्या पॅरेंटहूडमधला की जिथे वी वर लिटरली ट्राईंग टू अबॅन्डन ऑल दिस थिंग्स. अनस्कूलिंग, होमस्कूलिंगपासून अनस्कूलिंग जो आमचं ट्रान्झिशन झालं, तिथे आम्ही असं म्हणत होतो की हे सगळं व्यर्थ आहे, पुस्तकामध्ये जे असतं ना त्याला काही अर्थ नसतो असं. पण मग असं लक्षात आलं की डिलेव्हरी मेथड तशी असल्यामुळे त्याला पुस्तकाचं स्वरूप प्राप्त झालं आहे. अदरवाईज व्हॉट एव्हर इज बिंग द पॉलिसाइज्ड जे झालेलं आहे आपल्याकडचं, ते हेच आहे की 15 वर्षाचं जे एक मूल आहे, जे 10वी पास असणं अपेक्षित आहे, त्याला समाजामध्ये वावरताना इतकं गणित येत असलं पाहिजे, त्याला इतकं विज्ञान माहीत असलं पाहिजे, त्याला इतकं इतिहास त्याला कल्पना असली, त्याला एवढे ह्या महाराष्ट्रात असेल तर ह्या 3 भाषा त्याला एवढ्या येत असल्या पाहिजे असं. सो हा जगण्याचाच एक, हे सगळे जगण्याचे पैलू आहेत. गणिती पद्धतीने तुम्हाला जगण्याच्या काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात, काही भौगोलिक संदर्भामध्ये समजून घ्याव्या लागतात. तुम्हाला तेवढं त्या विषयाचं ज्ञान अपेक्षित आहे व्यवस्थेला. तर व्यवस्थेच्या दृष्टीने तुम्ही म्हणजे विनासायास म्हणा किंवा सहजतेने तुम्ही तुमच्या सामाजिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सक्षम होता. अशा पद्धतीने ती मांडणी आहे. पण ते काय झालं की आपण ते जगण्याचे हे पैलू आहेत खरं तर, विज्ञान, गणित, इतिहास, शास्त्र वगैरे, पण ते सगळे पुस्तकामध्ये बांधून टाकल्यामुळे ते निर्जीव होऊन गेले कालांतराने. त्याचं असं प्रत्यक्ष जगण्याशी आपण जोडून त्याचा काय अर्थ लागतो, ह्याचं मग कसं दिसतं घटनांमध्ये, ही संकल्पना कशी अस्तित्वात असते, हे आपण कधी मुलांना दाखवतच नाही नेऊन. असं 4 भिंतींमध्ये सगळं काही व्हिज्युअलाइज करून त्यांनी समजून घ्यायचं. सो त्याच्यामुळे त्याला ते जडत्व येत गेलं त्या, आणि ते पुस्तकांपुरते ती शास्त्र आणि ते सगळे पैलू मर्यादित होऊन गेले, त्यामुळे ते निरर्थक होत गेले. असं झालं. तर हे तिथे आमच्या लक्षात आलं की इट्स नॉट म्हणजे त्याला काय म्हणू आपण, वैचारिक पातळीवर शिक्षण जे आपल्याकडे मांडलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये दोष नाही आहे, जो आम्हाला सुरुवातीला वाटायचा. एक आपल्याकडे असं एक धारणा आहे की हे ब्रिटिशांनी आणलंय, हे त्या मॅकॉलेनी आणलंय, त्याला आपल्याला गुलाम करायचं होतं वगैरे, असं नाही आहे. व्यवस्थित आहे, ह्यांनी पण काम होणार आहे. डिलिव्हरी मेथडमध्ये प्रॉब्लेम आहे. सिद्धांत सगळे बरोबर आहेत, कागदावर धोरणं सगळी छान आहेत, पण ती अंमलात आणताना घोटाळे होतात. आणि मोर ऑर लेस ते एक्झाम बाइंडेड सगळं झाल्यामुळे त्याचं प्रेशर जास्त येतं कदाचित. एक्झॅक्टली. हो. आणि आपल्याकडे आहे की मार्क्स चांगले मिळाले की मुलं हुशार आहेत, पण तुमच्या मते हे किती म्हणजे इम्पॉर्टन्स त्याला किती द्यायचं? कारण की लाईफ स्किल्स जास्ती महत्त्वाचे आहेत रादर दॅन किती मार्क्स मिळतात. म्हणजे पुस्तकातलं वाचायचं, तिथे जाऊन लिहायचं, दॅट्स इट. पण प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन जे आपण बोललो ते खरंच किती महत्त्वाचं आहे. माझ्या लहानपणीचा एक मी तुम्हाला आठवण सांगतो. मी शाळेमध्ये तसा हुशार विद्यार्थी, माझी गणना ती पहिल्या 2-3 मध्येच मी असायचो. आणि असतं ना मुलांचं की मला गणित आवडतं, मला इतिहास जमतं, मला भाषा जमतात, विज्ञान नाही जमत असं. तर मला सगळंच जमायचं. माझं नावडीचा विषय असं काही नव्हतं, मला ते समजायचंच नाही, आवडत नाही असं कसं होईल. सगळ्याच गोष्टींमध्ये मजेशीर काहीतरी आहे, अभ्यास करायचा. हां, हुशार होतो. म्हणजे ते जे असतं ना की मार्क पडायचे मला, तर ते मला सगळे हुशार म्हणायचे. तर माझा पण असा ग्रह होता की मी हुशार आहे. आणि मला ते अपेक्षित असायचं की कोणी पण बोलताना माझी ओळख, कोणी नातेवाईक आले, शेजारी पाजारी माझी ओळख करून देताना ते
हुशार आहे बरं का. हुशार आहे बरं का असं. तर ते असंच माझ्या वडिलांचे मित्र आले होते. त्यावेळेस माझे वडील नव्हते. आम्ही माझ्या शिक्षणासाठी म्हणून आमचं गाव सोडून औरंगाबादला राहायला आलो होतो, सध्याच्या संभाजीनगरमध्ये. म्हणजे इतकं माझ्या शिक्षणाबद्दल सगळ्यांना खूप अशी आशा होती की हा काहीतरी नक्की करणार म्हणून. आणि तिथे वडील गावी राहायचे, मी, आई आणि माझा भाऊ आम्ही तिघंच राहायचो. वडील महिन्यातनं कधीतरी एकदा यायचे. ते नव्हते आणि ते मित्र आले होते भेटायला त्यांचे, आणि सांगितलं की असं असं आहे, माझी ओळख करून दिली. बरं बरं, छान, बस, काय काय कसं आहे तू, मी असं ऐकलं की तू हुशार आहेस. आता मी काय बोलणार, म्हटलं हां, तो खरोखरचा हुशार आहे का अभ्यासातला हुशार आहे? पहिल्यांदा कोणी असा प्रश्न विचारला. हां, ते मला थोडं बाउन्सर गेला. हे काय म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे हुशारे असतात का? मला आयडिया नव्हती. मी 7वी 8वीतच होतो त्यावेळी. तर ते म्हटलं ते तर मला माहिती नाही, मला मार्क पडतात म्हणलं, एवढंच आहे. ठीक आहे म्हणे. आणि असंच जुजबी बोलून ते मग गेले आणि मग मी पण निघून गेलो. पण ते माझ्या डोक्यात राहिलं, ते अडकलं. ते जुन्या त्या ग्रामोफोनच्या सुया कशा अडकायच्या तसं ते कुठेतरी अडकलं की खरं हुशार आणि अभ्यासाचं हुशार हे वेगवेगळं आहे. म्हणजे मग मला जसं जसं मी मोठा होत गेलो मला लक्षात यायला लागलं की हां, म्हणजे हे बरोबर आहे. परीक्षेमध्ये मार्क मिळवण्यासाठी जी हुशारी लागते ती वेगळी आहे. हुशार असतात ती मुलंसुद्धा, पण ती हुशारी म्हणजे दे नो व्हॉट इज एक्सपेक्टेड, ते बरोबर चाळणी लावून तेवढंच लक्षात ठेवणं, अँड दे कॅन प्रोड्यूस इट थेअरेटिकली. रायटिंग स्किल त्यांच्याकडे असतं, त्यांना ती समज असते की परीक्षा नावाच्या व्यवस्थेला काय अपेक्षित आहे ते समजून घ्यायला पण थोडीशी हुशारी लागतेच. ती हुशारी काही लोकांकडे असते, तर त्या अर्थाने ते हुशार असतात. पण मग नंतर म्हणजे प्रत्यक्ष जेव्हा कामाची वेळ येते तेव्हा भंबेरी उडते. म्हणजे आपल्याकडे स्पर्धा परीक्षेचा पण जो एक हवा आहे की UPSC MPSC भयंकर कठीण गोष्टी आहेत, दिवसरात्र एक करावं लागतं. त्यानंतर ते CA नावाचा एक प्रोफेशनल कोर्स आहे, त्याच्यासाठी सुद्धा असंच आहे की ते इतकं अवघड आहे की ते दिवसरात्र एक करून ते करावं दिवसरात्र एक करावा कशामुळे लागतो? कारण की तिथे जे एक्सपेक्टेड आहे ते समजून घेणं आणि त्या प्रकारे तेवढ्या व्हास्ट कंटेंटमधून त्या गोष्टी टिपून घेणं आणि त्या पद्धतीने स्मार्टली तिथे डिलिव्हर करणं, हा स्मार्टनेस किंवा ती रिक्वायरमेंट फुलफिल करू शकत नाही बहुतेक लोक. कारण त्यांना खूप कमी कंटेंटमध्ये ठराविक साचेबद्ध पद्धतीच्या रिक्वायरमेंट्स डिलिव्हर करायसाठी त्यांचं ट्रेनिंग झालेलं असतं. दॅट इज द चॅलेंज. आणि हुशारी ज्याला म्हणतो आपण, ती हुशारी आता सध्याच्या काळामध्ये आम्ही कशाला हुशार म्हणतो तर देर इज अ प्रॉब्लेम स्टेटमेंट. नाव यू जस्ट सेट अँड लुक ॲट इट अँड हॅव युअर टाईम, मे बी 10 minutes 20 minutes हाफ ॲन आवर, अँड ओपन अप की हे कसं करणार आता, ही अडचण आहे, ही सोडवायची आहे. आणि असे प्रॉब्लेम स्टेटमेंट्स वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही देत असतो मुलांना. किती प्रकारच्या सिच्युएशन्समध्ये तुम्ही सोल्युशनाइज करू शकता गोष्टींना, ह्याला हुशारी म्हणतात खरं तर. सो ते असण्यासाठी मुलांना त्या त्या सिच्युएशन्सचे वेगवेगळ्या संदर्भातले अनुभव असणं गरजेचं आहे. अनलेस you have experienced something of that sort, it's not possible for you to give solutions or even give a thought to it की मग आता हे करणार कसं. तुम्ही एकदम म्हणजे रोड ब्लॉक असल्यासारखं फील येतो की अरे हे काय, हे मला नाही माहिती कसं होतं किंवा काय करतात. सो इथे अनुभव कामाला येतो. आपल्याकडे ती एक म्हण आहे की एखादा माणूस जो असतो 12 गावचं पाणी प्यायला, तसं की ते त्याला अनेक परिस्थिती त्यांनी बघितलेल्या असतात, अनेक सिच्युएशन्स त्यांनी हँडल केलेल्या असतात. त्याच्यामधनं ती एक समज इव्हॉल्व होते की कुठे काय करायचं, कुठे काय टाळायचं. त्याला आपल्याकडे हुशारी पण त्यालाच म्हणतात. अशा अनेक गोष्टी, असे अनेक पदर आहेत, पैलू आहेत हुशारीला सुद्धा. तर मार्क मिळवण्यासाठीची हुशारी जी आहे ती फक्त मार्क मिळवण्यासाठी कामी आहे. आता तुम्हाला
एका मर्यादेनंतर तुमचं मार्क मिळवणं बंद होऊन गेलेलं असतं. त्यानंतर तुम्हाला वेगळ्या सिच्युएशन्स सोबत डील करायचं असतं. तर तिथे लागणारी हुशारी वेगळी आहे. आणि आता तर असं झालेलं आहे की आता तर पूर्वी मार्कांना काहीतरी महत्त्व असायचं. हो, आता ते पण मार्क्स अँड ग्रेड्स आर लुझिंग इट सिग्निफिकन्स नाऊ अँड व्हेरी रॅपिडली. त्यामुळे आता लोकांचं, ज्यांना व्यावसायिक अनुभव आहे, ज्यांनी जग बघितलंय कसं चाललंय, दे आर प्रेफरिंग ऑल्टरनेट वेज. कारण की त्यांना माहिती आहे की मार्क मिळून तसे काही हाताला लागणार नाही. तर आपण मार्क्सबद्दल बोललो, सो सध्या इतकी कॉम्पिटिशन आहे आणि मार्क्स चांगले मिळालेच पाहिजे आणि सिलेबस पण वास्ट असतो. त्याच्यामुळे की काय, ते जे प्रेशर एक मुलांवर येतं त्याच्यामुळे त्यांची शिक्षणातली आवड कमी होते किंवा त्यांना हे एन्झायटी आणि हे जे सगळे प्रकार होतात, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे कितीदा तरी न्यूजमध्ये येतं की एक्झामच्या प्रेशरमध्ये मुलांनी सुसाईड वगैरे केले. अगेन देर आर मल्टिपल थ्रेड्स कनेक्टेड टू दिस. एक सिच्युएशन आहे विच इज ॲक्च्युली अनफॉर्च्युनेट सिच्युएशन फॉर किड्स, फॉर फॅमिलीज. आणि याला एक सोशल अँगल पण आहे. ज्या काळामध्ये ऑपॉर्च्युनिटीज असायच्या आणि त्याचा थेरॉटिकल वे होता की मेडिकलला किंवा इंजिनिअरिंगला जायचं तर तुम्हाला 12वीमध्ये एवढे मार्क पडलेले असणं थेरॉटिकल एक्झामला, दॅट इट वॉज सफिशियंट. आणि मग तुम्ही जायचात आणि त्या बेसिसवर तुम्हाला पुढे ऑपॉर्च्युनिटीज पण असायच्या. हळूहळू लोकसंख्या भयंकर वाढत गेली. ती कॉन्सन्ट्रेट होत गेली शहरांमध्ये, कारण ग्रामीण भागातल्या ऑपॉर्च्युनिटीज ड्राय आऊट होत गेल्या. ते लाईफ जास्त चॅलेंजिंग होत गेलं. त्याच्यामुळे जे लोक अदरवाईज गावामध्ये राहायचे ते लोक पण शहरात आले. त्यांना पण शहरातल्या ऑपॉर्च्युनिटीज हव्या होत्या आणि ह्या ऑपॉर्च्युनिटीज कमी होत गेल्या ग्रॅज्युअली, किंवा त्या चेंज होत गेल्या. त्या ऑपॉर्च्युनिटीजवर म्हणजे तिथे त्या व्यवस्थेवर ताण पडला. त्याच्यामधून एक स्पर्धात्मक वातावरण आलं. होतं काय ना की एक मध्यमवर्गीय कुटुंब जे असतं त्यांचा, म्हणजे हे आता माझ्या काळातला अनुभव किंवा आतासुद्धा बऱ्याचदा हे बघायला मिळतं की शिकून काही करशील तर तुला काही खरं आहे, नाही तर म्हणजे इट्स व्हेरी डिफिकल्ट. तोच एक रस्ता आहे असं पण बरेच जण असतात. त्यांच्यासाठी त्या ऑपॉर्च्युनिटीज फार क्रिटिकल असतात. आर्थिकदृष्ट्या जे कोणी बऱ्याच स्थितीत असतात, ठीक आहे, नाही लागलं, जमलं तर जमलं, नाही तर नाही जमलं, दुसरं पण काहीतरी करता येतं, दे आर मोर रिलॅक्स्ड. किंवा खालच्या, आर्थिकदृष्ट्या खालच्या स्तरातले जे लोक असतात त्यांचं तसंही दे आर ओके. म्हणजे कुठे जर मजुरी करावी लागली, कुठे काही टोपले उचलावे लागले तर दे आर ओके विथ इट. मध्यम वर्ग जो असतो त्यांचा प्रॉब्लेम, तो टोपले उचलू शकत नाही आणि त्याच्याकडे वरच्या स्तरामधल्या ऑपॉर्च्युनिटीज नसतातच. त्यांना मध्यम वर्गातल्याच ऑपॉर्च्युनिटीजवर ते डिपेंड असतात आणि त्या अभ्यासातूनच अनलॉक होतात, त्या या परीक्षेतल्या मार्कांमधूनच अनलॉक होतात. सो देर इज अ सुपर प्रेशर ऑन दॅट पर्टिक्युलर क्लास. आणि हे प्रेशर टॅकल नाही करू शकले पॅरेंट्स. असू द्यात प्रेशर, आपण त्याच्यामधून पण काही चांगलं काढू शकतो. म्हणजे प्रेशर इज नॉट अ बॅड थिंग. कसं असतं की आता माझ्यावर जर काहीच दबावच नाही आहे कसला, आय एम नॉट आन्सरेबल टू एनिथिंग, और आय डोंट हॅव अ डेडलाईन फॉर इन्स्टन्स, अँड आय एम डुईंग समथिंग, सो माय प्रोग्रेस इज व्हेरी स्लो अँड इट विल हॅपन लाईक दिस लिनियर सॉर्ट ऑफ असं प्रोग्रेशन असं असतं. पण जर मला कोणीतरी सांगितलं की आता तुला ना 3 वर्ष राहिले तुझ्या आयुष्याची, तुला जे काही करायचं आहे 3 वर्षातच करायचं आहे, सो देर इज अ टाइम लिमिट. सो आय एम गोइंग टू प्रेशराइज माय कॅपॅसिटीज, आय एम गोइंग टू चॅलेंज माय सेल्फ अँड ट्राय टू असं डायगोनल, एक्सपोनेन्शियल डायगोनल अशा पद्धतीने जायला मी बघणार. यांनी काय होतं की आपल्या क्षमता, आपण जितकं स्वतःवर घेऊ जबाबदारी, तितके आपल्या क्षमता पण विकसित होतात आणि कमी वेळामध्ये गोष्टी अचीव होतात. सो प्रेशर इज ॲक्च्युली अ वंडरफुल थिंग. तो खूप चांगला फॅक्टर आहे, फक्त तो पॉझिटिव्हली घेता नाही आला. कारण की इन्सिक्युरिटीज अश्युरिटी हवी होती लोकांना, त्यामधून इन्सिक्युरिटीज आल्या आणि ते प्रेशर निगेटिव्ह होऊन गेलं आणि
यू डिलिव्हर एनिथिंग निगेटिव्हली. म्हणजे आज सकाळचा प्रसंग आहे, आम्ही आमच्या शाळेमध्ये तिथे थोडं ताडपत्री लावण्याचं काम चालू आहे. सो वन ऑफ आर कलिग्स ते त्यांच्या छोट्या मुलीला घेऊन आले होते. आम्ही ते बघून ते सगळं आम्ही मिळून ते काम बघत होतो. तिला कुठल्या तरी प्राण्याचा जबड्याचं हाड सापडलं. तिथं ते होतं त्या आमच्या त्या मातीमध्ये खूप काय काय आतमध्ये आहे आणि ते काहीतरी सापडतच असतं मुलांना. ती असं घेऊन आली, तिला सारखं काहीतरी सापडत असतं. खूप छोटीशी मुलगी असं हातात घेऊन आली आणि तिची आई अशी बसलेली, मी असं बसलेलो आणि तिने ते दाखवलं, हे बघ मला काय सापडलं. आणि ते बघितल्या लक्षात आलं की ते दात वगैरे पण तसेच होते तिथे. ते बघून लक्षात आलं आमच्या की ते हाड आहे. आईची स्पॉन्टेनियस रिॲक्शन शी. त्या मुलीने ते छान पकडलेलं होतं, एकदम असं ते टाकलं. ते तोपर्यंत तिला रिअलाइज नाही झाला आणि नंतर मग ती दे आर ओके विथ एनिथिंग. द मोमेंट यू असोसिएट दॅट निगेटिव्ह स्टफ विथ समथिंग, दे ऑल्सो बिकम नेगेटिव्ह. ते सगळ्या गोष्टींसाठी तुमच्यावर अवलंबून असतात. तुम्ही निगेटिव्हली ती गोष्ट प्रोजेक्ट केली तर ते निगेटिव्हली घेतात, त्या गोष्टींना ते निगेटिव्हलीच बघतात. एखाद्या आपल्याकडे असं होतं ना की एखाद्या माणसाबद्दल आपला ग्रह असतो की हा माणूस ना आला की काहीतरी म्हणजे बरोबर नाहीच आहे तो माणूस, असं जेव्हा आपण म्हणतो. त्यांनी काहीही जरी केलं, किंबहुना त्यांनी काही केलं जरी नसेल तरी पण आपल्याला वाटतं हे नाहीच काहीतरी हाच असणार. असं एकदा नकारात्मक दृष्टिकोन झाला की त्याच्यामधून जे काही एक्सपिरियन्सेस येतील ते तुमचं म्हणजे इट्स टॅक्सिंग ऑन यू, अशा पद्धतीचंच ते होतं. आणि त्याच्यामुळे मग हे ग्रॅज्युअली वाढत जातं. जितका अभ्यास वाढेल, जितक्या जबाबदाऱ्या वाढतील, तितकी निगेटिव्हिटी वाढते. आणि शेवटी त्या वयाची किंवा डेव्हलपमेंटल कर्ववर जिथे ते व्यक्तिमत्व असतं, त्या व्यक्तिमत्वाची एक क्षमता असते ना निगेटिव्हिटी झेलायची. ती जर संपली किंवा त्याच्या पलीकडे जर गेलं तर वी बाउंड टू फेस दिस काइंड ऑफ रिॲक्शन्स. म्हणजे पेरेंट्ससोबत आय थिंक टीचर्सची पण इक्वल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्या विद्यार्थ्यांचा माइंड कसा सेटअप होतो आहे. तो ऑल्टरनेटिव्ह एज्युकेशन सेटअपमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांचं रिलेशनशिप कसं बिल्ड केलं जातं. म्हणजे जिथे टीचर फक्त एक टीचर नाही, प्रॉबेबली अ गाईड, अ मेंटर, बऱ्याच गोष्टी रोल्स तो प्ले करत असेल. त्याच्यामुळे आम्ही टीचर हा शब्द पण टाळतो. कारण की त्या शब्दाला एक विशिष्ट अर्थ जोडला गेलेला आहे. एक फ्रेम ऑफ माइंड त्यांनी असं पॉपअप होतं. टीचर म्हणलं की तो हे करणार, तो ते करणार, असं. त्याच्यासाठी आम्ही तो शब्द पण नाही वापरत. आणि आता तर शासनाने पण त्या शब्दाला बाहेर काढायचं ठरवलं आहे. नाव दे आर ऑल्सो कॉलिंग देम फॅसिलिटेटर्स, नॉट टीचर्स. तर टीचर म्हणजे कसं आहे की तो विषयाशी संबंधित असतो तो माणूस. त्यांनी तेवढं करायचं, त्याचं टास्क डिलिव्हर करायचं, देन हिज जॉब इज डन. टीचर इज सपोज टू टीच, बट किड्स वॉन्ट मोर. त्यांच्या गरजा आणखी असतात. तर त्या ठिकाणी कुठे चुकलं, धडपडलं तर हाताला धरून घेऊन जाणं, सपोर्ट करणं. कुठे जर काही खोडसाळपणा असेल तर कान धरून त्याला समज देणं. कुठे जर तो मलूल झाला असेल तर त्याला इन्स्पायर करणं, प्रेरित करणं, त्याला प्रोत्साहित करणं. अनेक मानसशास्त्रीय गरजा असतात मुलांच्या, ज्या विषय आणि सब्जेक्ट स्पेसिफिक नॉलेज त्याला जे आपण म्हणतो विषयानुषंगिक ज्ञानाच्या पलीकडच्या आहेत, त्या मानसशास्त्रीय आहेत. काही गरजा सांस्कृतिक पण असतात. तर ह्या सगळ्या गरजा पूर्ण करणं हे आता काम झालेलं आहे आपलं ॲज अ फॅसिलिटेटर. कारण की या गरजा पूर्वी, जसं मी मगाशी सांगितलं की त्या सामाजिक आणि कौटुंबिक वातावरणामध्ये या सगळ्या होऊन जायच्या पूर्वी. आता होत नाही. आता हे संस्थात्मक जबाबदारी झालेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर एक संस्था पुढाकार घेऊन घडवून आणू शकत असेल तरच त्या व्यवस्थित होणार आहेत. आणि त्याच्यामध्ये व्हॉट द स्टान्स वी हॅव टेकन ऑन दॅट फ्रंट इज, हे फक्त संस्थेचं काम नाही आहे किंवा हे फक्त आईवडिलांचं काम, हे संपूर्ण वातावरणाचं काम आहे. एक वातावरणच उभं केलं पाहिजे आपण जे निकोप असेल, सकारात्मक असेल.
आणि पूर्वग्रह दूषित असेल, अशा वातावरणामध्येच ही गोष्ट होऊ शकते. आणि त्याच्यासाठी वी नीड टू रेफर सम सॉर्ट ऑफ एक्सपर्ट्स ऑल्सो. टाइमली वी रेफर देम. अशा अनेक या क्षेत्रामध्ये काम करणारे तज्ज्ञ असतात, ज्यांचे मानसशास्त्रीय किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक प्रयोग झालेले आहेत. त्यांनी त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा अभ्यास केलेला आहे सखोल. हे लोक येतात, वेगवेगळे प्रश्न आम्ही त्यांच्यासमोर पालक म्हणून मांडतो किंवा फॅसिलिटेटर म्हणून मांडतो. त्याचा उहापोह, त्याचा सांगोपांग विचार केला जातो आणि त्या पद्धतीने आम्ही ठरवतो की हां, आता आपल्या स्पेसमध्ये आपण मुलांच्या अशा सिच्युएशनमध्ये आपण ह्या पद्धतीने मुलांना घेऊन जायचं आहे. सो खूप समजून उमजून या गोष्टी कराव्या लागत आहेत सध्या, कारण की पूर्वी हे आपसूक व्हायचं. संस्था म्हणून हे कसं करायचं ह्याचं काही सेट प्रोटोटाईप नाही आहे विच आय कॅन रेफर अँड फॉलो, असं काही नाही आहे. शाळा म्हणलं की कसं एक प्रोटोटाईप आहे, एक ठराविक. तुम्ही भारतात कुठेही जा, शाळेमध्ये घंटा वाजणार, तास असणार, अभ्यास असणार, होमवर्क, हे एक सेट प्रोटोटाईप आहे जो फॉलो केला जातो. यू अंडरस्टँड मोरलेस 90% ऑफ द स्ट्रक्चर. जर शाळा म्हणलं तर तुम्हाला माहिती आहे काय होणार आहे काय नाही होणार आहे, अगदी मुलांना पण माहिती असतं. तसं इथे नाही आहे. देर आर नो सेट प्रोटोटाईप्स टू फॉलो. एव्हरी नाव अँड देन वी हॅव टू चेक की हे हां आता काय होतंय, कसं होतंय, कारण प्रत्येक मूल वेगळं आहे. पुण्यासारख्या ठिकाणी काय आहे की द मोस्ट चॅलेंजिंग स्टफ इज पुणे. मेट्रो सिटीज लाईक पुणे आर मेल्टिंग पॉट्स अक्रॉस नेशन. भारतभरातले सगळ्या ठिकाणचे लोक इथे सापडतात. इतके वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक आणि कौटुंबिक बॅकग्राऊंड्स असतात लोकांचे, आणि अनेक प्रकारचे वेगवेगळे त्यांचे विचार करण्याचे ढंग, मुलांचे प्रकार वेगळे, असं खूप असतं. त्यामुळे मी काय केलं तर कुठे काय परिणाम होतील हे सगळ्याचा विचार करून ते करावं लागतं, आणि त्या पद्धतीने अगदी फुंकून पाऊल ठेवावं लागतं प्रत्येक वेळेला. सो इट्स अ डिफरंट बॉल गेम ऑल टुगेदर फॉर ऑल्टरनेटिव्ह स्पेसेस इन दीज डेज. कदाचित अजून एक 15-20 वर्षांनी असं राहणार नाही. त्यावेळेला एक वेगळं एक स्थिरीकरण झालेलं असेल, पण सध्या आहे. आणि तुम्ही जे आता मेन्शन केलं की एका ट्रॅडिशनल स्कूलमध्ये काय होणार आहे हे सगळं माहिती असतं, कारण की एक सेट पॅटर्न असतो, आणि ऑल्टरनेट एज्युकेशनमध्ये मुलांना एक्झाम्स वगैरे नसतात. सो मग असं काही होतं का की मुलांच्या एक्झाम्स नसल्यामुळे त्यांना ते माहितीच नाही आहे, तर त्याच्यामुळे त्यांच्या मनात एक एक्झाम्सविषयी भीती निर्माण होईल, किंवा त्यांना माहितीच नसतं की असं काही आहे, आणि जेव्हा पुढे जाऊन मे बी आफ्टर 10th किंवा असं जेव्हा त्यांना एक्झाम्स द्यायच्या असतील तर तेव्हा कुठेतरी ते लॅकिंग होईल का त्यांच्यासाठी? इट्स अ डिफरंट थिंग. म्हणजे म्हणलं तर होईल, म्हणलं तर नाही. आता जसं मी तुम्हाला त्या छोट्या मुलीचं उदाहरण दिलं, ती हातात घेऊन आली होती, तिच्या मनामध्ये कसलीही किळस नव्हती किंवा भीती नव्हती त्या गोष्टीबद्दल. It was the triggering response from her mother which inculcate a negativity towards that particular thing in that child. असंच असतं. मुलांना परीक्षा म्हणजे काय जर माहितीच नसेल तर भीती कशी वाटेल किंवा आनंद कसा होईल? दोन्ही होणार नाही. नॅचरल ऑब्वियस रिस्पॉन्स इज ऑफ क्युरिओसिटी की हे काय, परीक्षा कशी असते. आजूबाजूच्या लोकांकडे ते व्हॅलिडेशनसाठी किंवा रेफरन्स म्हणून, किंवा याच्याबद्दल आता मी काय करू, मी कसं बघू. एक मुलं असतं बघा, छोटी मुलं असतात ना, जी नुकतीच चालायला पळायला लागलेली आहेत, ती अडखळतात. धपकन पडली की ती आधी उठून इकडे तिकडे बघतात. त्यांच्याकडे कोणी बघितलेलं असेल तर त्यांना ऑकवर्ड वाटतं, किंवा अरे असं रिॲक्शन केलं की ते असं, आणि मग ते रडतात. हे जर काहीच झालं नसेल ना तर ती मुलं असं झटकतात आणि चालायला. सो ते रेफर करतात, नवीन काहीतरी घडलंय, हे काय झालं, मी चालता चालता पडलो, इट्स न्यू फॉर देम. इन दॅट केस दे नीड सम रेफरन्स. कुठून तरी रेफरन्स त्या आईला शोधतात, ते काय रिॲक्ट करतात त्याच्यावर त्यांचा पुढचा स्टान्स डिपेंड असतो. सो ह्या केसमध्ये जर एखाद्या मुलाला परीक्षा माहिती नाही आहे आणि त्याच्यासमोर परीक्षा नावाची गोष्ट आली तर त्याच्या आजूबाजूचे लोक त्याला कसं रिस्पॉन्ड करतात ह्याच्यावर ते सगळं अवलंबून असतं.
गेल्या वर्षी असंच झालं, म्हणजे एक वर्ष पण नाही झालं त्या गोष्टीला, दिवाळीच्या थोडं आधी. आणि आपल्या स्पेसमधून, शाळेमधून 5-6 मुलं ज्यांची वयोमर्यादा 10 झालेली आहे, असे 5-6 मुलं यावेळेस 5वीच्या परीक्षेला बसली. आणि आम्ही असा विचार केला होता की लेट्स इंट्रोड्यूस काहीतरी त्यांना, एक परीक्षा काय असते ना ह्याचा एक त्यांना एक तोंड ओळख घडवून आण. मग आम्ही असं म्हणलं की, आणि त्यावेळेस ती मुलं पृथ्वीवरची वेगळी वेगळी खंड त्याच्यावर त्यांचं काम चालू होतं. कोणी ऑस्ट्रेलिया घेतलं आहे, कोणी दक्षिण अमेरिका घेतलं आहे, असं काय काय त्यांचं ते खंड घेऊन त्याचं चित्र काढायचं, त्यातले देश डिमार्क करायचे, त्या देशांबद्दल थोडीशी माहिती गोळा करायची, असं त्यांचं प्रोजेक्टवर त्यांनी काम केलं होतं. नुकतंच ते संपलं होतं, त्यांचे प्रेझेंटेशन्स वगैरे झाले होते. मग आम्ही काय केलं की हे माहितीतलीच गोष्ट आहे, हीच घेऊया. त्यांना सांगितलं तू 1 आठवड्यानंतर तुमची भूगोलाची परीक्षा आहे आणि 40 मार्काचे पेपर असेल आणि जे झालेलं त्याच्यावरच असेल, तर अभ्यास करून या. आणि हे भूगोलाची परीक्षा कोणासाठी होती, तर ती जी परीक्षेला बसणारी मुलं होती त्यांच्यासाठी आम्ही असं केलं की या मुलांची परीक्षा असणार आहे. बाकीचे सगळे पण गोळा झाले, हे काय असतं आम्हाला सांगा ना. म्हणलं ती काय नाही, परीक्षा असते, प्रश्न असतात लिहिलेले, त्यांची उत्तरं लिहायची असतात. मग मी पण देऊ का, तुला कशाला द्यायचे, मग तो देतोय मग मी पण देतो. मी पण त्याच्यावर काम केलंच की, कॉन्टिनेंटवर माझा हा कॉन्टिनेंट होता, मी त्याच्यावर केलंय, मग मी पण देतो. आता आम्ही परत म्हणला तर हे काय नवीन, बट ठीक आहे, चल द्यायचं तर द्या, करा. 1-2 मुली आहेत त्या नवीन आल्या होत्या आमच्या स्पेस. आता ही जी मुलं आहेत ही पहिल्यापासून आमच्याकडे असलेली मुलं, दे आर क्युरियस, दे वॉन्ट टू एक्सप्लोर. ते म्हणाले ठीक आहे आम्ही पण देतो. ह्या मुली आमच्या स्पेसमधल्या नव्हत्या, त्या आधी कुठेतरी जायच्या. परीक्षा नावाचे त्यांनी ते आधीच बघितलेलं होतं. त्यांच्या घरून मला फोन 2 दिवसांनी की हे परीक्षा नावाचं काही आहे का आपल्याकडे मुलांसाठी. म्हणलं हो. मग ते कंपल्सरी आहे का, ते द्यायचंच आहे का. म्हणलं नाही असं काही नाही आहे, मुलं स्वतःच मागे लागली म्हणून आम्ही मग सगळ्यांनाच म्हणलं की द्या, ज्याला द्यायचं असेल तर द्या. आणि सगळेच म्हणायला लागले द्या द्या, म्हणून मग आम्ही सगळ्यांसाठीच एक प्रोग्राम तयार करून अनाऊन्स करून टाकलं की असं असं आहे. अहो माझ्या मुलीला झोप नाही, ती रात्री उठून बसतीये 2 वाजता, ती रडतीये, असं करतीये, आपल्याकडे तर परीक्षा नव्हत्या असं तुम्ही म्हणाला होता वगैरे वगैरे. म्हणलं अहो तसं असेल तर तुम्ही तिला सांगा की ती परीक्षा तुझ्यासाठी नाही आहे. तू जर तयार नसशील, तुला नको असेल तर काही आपलं काही बोर्ड नाही की तिला या वयात दिलंच पाहिजे. काही मुलं परीक्षेला बसली आहेत आता 5वीच्या, त्यांना आम्ही ओळख व्हावी परीक्षेची, माहीत व्हावं म्हणून हे केलेलं आहे. पण सगळ्यांनीच उत्साह दाखवल्यामुळे सगळेजण बसलेत. तर ती म्हणाली ठीक आहे. मग त्या म्हणाल्या आम्ही बोलते, आम्ही बोलू त्या मुलीशी. आणि पण ती तरी परीक्षेला बसली. परीक्षा नावाचं तिचं जे होतं, तिच्या मनामध्ये जे इम्प्रेशन्स तिने सगळीकडून गोळा केले होते त्याप्रमाणे तिने रिस्पॉन्ड केलं. ज्यांच्यामध्ये तसे नव्हते त्यांनी वेगळं रिस्पॉन्ड केलं. म्हणजे 40 पैकी 13 मार्क पडले एका मुलाला. तो इतका खुश झाला, तो पेपर घेऊन तो 4 दिवस नाचत होता, शेजारी पाजारी दाखव, इकडे दाखव. मी परीक्षा दिली, मला 13 मार्क, त्याला काहीच माहित नव्हतं 13 मार्क म्हणजे काय, कमी जास्त हे त्याच्या डोक्यात काहीच नाही. पण मी परीक्षा दिली, बघा मला जमलं, मला 13 मार्क, मी हे प्रश्न माझे बरोबर आले असं. सो इट डिपेंड्स. हे जे आहे हे आपले इनिबिशन्स आहेत, आपल्या आजूबाजूचे कसे रिॲक्ट करतात त्याच्यावर, कदाचित त्याच्यावर त्यांचं ते. म्हणजे ती जेव्हा परीक्षा झाली, काही मुलं जी शाळा सोडून आपल्याकडे आली होती त्यांना परीक्षा नावाची प्रोसेस माहीत होती. आपल्याकडे हळूहळू जेव्हा एका आठवड्याची मुदत आम्ही त्या परीक्षेला दिली होती, हळूहळू ते प्रेशर बिल्ड व्हायला लागलं त्या मुलांमुळे. सगळ्यांमध्येच खेळणं बिळणं बंद केलं मुलांनी. सगळेजण कोपरा पकडून बसलेत. हे कोणी हे वाच, कोणी दुसऱ्याला म्हणते मला हे विचार, माझं हे लक्षात नाही राहा. वेगळंच आम्ही चक्रावून गेलो, म्हणजे आपण काहीतरी गडबड झाली आपल्याकडून असं. आणि जेव्हा परीक्षा झाली त्या दिवशी परीक्षा बसले स्ट्रेस फ्री. आणि ही प्रश्न जमत आहेत का. आता 1-2 मुलांना वाचता नव्हतं येत. मग आम्ही काय करू, म्हणलं तुम्ही इकडे या, मी तुम्हाला वाचून दाखवतो, तुम्ही द्या, काही नसतं. आणि मग त्यांनी दिलं. अर्ध्या तासाची वेळ होती, कोणाचं 10 मिनिटात झालं, कोणाचं 15 मिनिटात झालं. आणि त्यांनी ते आणून दिलं आणि उभे राहिले समोर. आता काय झालं,
झालं एवढंच. अच्छा, मग ह्याचे मार्क या थोड्या वेळात खेळून या, सांगतो तुम्हाला मार्क. ते बाहेर गेले आणि थोड्या वेळाने परत आले. झाले का मार्क? आमचे तपासून झाले होते. जेवण बिवण झाल्यानंतर आम्ही ते डिक्लेअर केलं की हा इतके इतके मार्क पडले. हे ते काय कपिल सर, उगी आम्हाला भीती दाखवली तुम्ही. म्हणलं मी कुठे तू भीती काही बोलता, म्हणलं मी फक्त परीक्षा घेतली, मी काही म्हणालो का की काही असतं नसतं वगैरे. तर तो जो आहे आपला ॲप्रोच कसा आहे ते करण्यामागचा, आपण काय त्यांना सांगतोय ते आपल्यावर अवलंबून असतात इनिशियली. त्यावेळेला इट्स व्हेरी क्रिटिकल टू रिस्पॉन्ड ऑर एक्सप्रेस इव्हनली न्यूट्रल. हे पालकांना, आजूबाजूच्या शेजारपाजाऱ्यांना, नातेवाईकांना या गोष्टीची आपल्याकडे समजच नाही. आपण सरळ अरे बापरे परीक्षा, मग झालं का अभ्यास, जमेल का तुला, मग ते सगळं गडबडायला लागतं. सो प्रश्न मुलांचा नाही आहे, प्रश्न त्या व्यवस्थेचा पण नाही आहे. तुम्ही परीक्षा दिलेली नसेल तरी पण चालतं, तुम्ही अतिशय छान पद्धतीने देऊ शकता. फक्त तुम्ही इथून क्लीन आणि पॉझिटिव्ह हवं. सो आपण ही मुलांच्या भीतीबद्दल बोललो, पण एक भीती पेरेंट्सची पण असू शकते जे ह्याचा विचार करतायत पण त्यांना कदाचित माहिती आहे की इथे एक्झाम्स नाही आहे किंवा मुलांना त्यांच्या पेसप्रमाणे शिकवल्या जातं. तर कुठेतरी ही भीती असू शकते की माझं मूल मागे पडेल का किंवा असं काहीतरी. तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? हे सगळे सायकोलॉजिकल बॅरियर्स आम्ही यांना म्हणतो. म्हणजे हे बॅरियर्स पालकांनी स्वतःच, म्हणजे याचा मुलाशी काही संबंध नसतो. हे आपल्या डोक्यातली खूळ आहेत सगळी, मागे पुढे आणि यश अपयश वगैरे हे सगळं ह्या खूप सापेक्ष गोष्टी आहेत. आम्ही नेहमी या गोष्टींबद्दल बोलताना पालकांना सांगत असतो की कॉम्पिटिशन नावाची जी गोष्ट आली आहे इव्हेंच्युअली ते आपल्याकडे असतं ना, अँटीबायोटिक्स आपण घेतो, स्ट्रॉंग डोस असतो कधी कधी, आणि त्याचे साईड इफेक्ट्स होतात. तसं हे साईड इफेक्ट्स आहेत. हे कॉम्पिटिशन नावाचा जो एक फॅक्टर आपल्याकडे आलेला आहे, हा साईड इफेक्ट आहे त्या व्यवस्थेचा. आमच्या म्हणण्याप्रमाणे, आमच्या अनुभवाप्रमाणे स्पर्धा नावाची कुठलीही गोष्ट या जगात अस्तित्वातच नसते. कुणाशी स्पर्धा आहे तुमची? तुमचं स्वतःचं एक काहीतरी गोल आहे, तुम्हाला ते अचीव करायचं आहे. त्याच्यासाठी काय काय गोष्टी लागणार आहेत, तुम्हाला काय कराव्या लागणार आहेत, ते घडवून आणण्यासाठी तुम्हाला किती कष्ट करावे लागणार आहेत आणि किती वेळापर्यंत करावे लागणार आहेत, ह्याचा एक रोडमॅप तुम्ही तयार करता. टेंटेटिव्ह असतो तो, त्याच्यामध्ये पण गोष्टी मागे पुढे होऊ शकतात. बट इव्हेंच्युअली यू persistently go on doing these and you go and achieve your goals. It's absolutely a personal quest. त्याचं शेजार पाजारशांशी आणि इतर लोकांशी कोणाशीच तसा काही संबंध नसतो. सो इट्स व्हेरी क्रिटिकल फॉर अस टू अंडरस्टँड व्हॉट वी वॉन्ट अँड प्लॅन थिंग्स अकॉर्डिंगली. ह्या जर आपण समजून घेतल्या तर आपल्या लक्षात येतं की जी भीती आपल्या मनामध्ये आहे या गोष्टींबद्दलची, ती भीती निराधार आणि निरर्थक आहे. भीती कधी वाटते? आपण जर एक्सरसाइज केली, कशाची भीती वाटते आपल्याला? एक्सपेक्टेशन फुलफिल नाही झाल्या तर. ओके. आपण आता हे शिक्षण किंवा हे मुलं वगैरे ह्याच्यामधून बाहेर येऊन आपण एक व्यक्ती म्हणून विचार करूया. आता मी तुम्हाला विचारतो, तुम्ही एक एक करून मला सांगितलं तर, की एक व्यक्ती म्हणून तुम्हाला कशाची भीती वाटते? भीती वगैरे काय आहे का तुमच्या मनात कशाबद्दल? भीती म्हणजे कधीतरी ते काय म्हणू त्याला, म्हणजे ते आपण अँटिसिपेट केलेलं असतं की आपल्याला नसतं माहिती असं काही होणार आहे का, बट इट्स जस्ट आपण इमॅजिन करतो की असं झालं तर, तसं झालं तर. व्हेन यू हॅव टू इमॅजिन इट, जेव्हा क्लिअर नसतं किंवा एक्झॅक्ट माहिती नसतं काय होणार आहे. सो यू डोंट हॅव क्लॅरिटी, विजिबिलिटी नसते काही गोष्टींची. अज्ञाताबद्दल माणसाच्या मनात नेहमी भीती. जेव्हा आपण अशा ठिकाणी आपण येतो की पुढचं आपल्याला आता माहीत नाही आहे आणि आपल्याला पलीकडचा विचार करायचा आहे, तर तिथे सगळ्यात पहिले भीती हा फॅक्टर मनामध्ये होतो. ही जी भीती नावाची गोष्ट आहे, मला जर माहिती आहे माझ्या क्षमता काय आहेत, एक आपलं मुलामधल्या कॅपेबिलिटीज आपल्याला माहिती आहेत की ते काय करू शकतं काय नाही करू शकत, आणि ह्या क्षमता घेऊन ह्या जर मी त्याचा रोडमॅप तयार केला आणि त्या क्षमता मी त्याच्या कॅपेबिलिटीज बिल्ड करत गेलो आणि हे मूल पुढे गेलं, तर ह्या 4 गोष्टी आहेत ज्या ते अचीव करू शकतं. हे जर मला माहिती आहे तर मग माझ्या मनामध्ये भीतीचं लवलेशही कधी येणारच नाही.
सो इट्स लॅक ऑफ अवेअरनेस अबाउट युअर ओन चाइल्ड, इट्स लॅक ऑफ अवेअरनेस अबाउट द प्रोसेस, ती कशी होत असते, हे सगळं लोकांना माहितीच नसतं. आणि दे आर डिपेंडंट ऑन अ सिस्टम वेअर दे डोंट हॅव एनी से. आता आपल्याकडे समाजामध्ये इतकी उदाहरणं आहेत अशी. स्कूल ड्रॉपआउट असलेले लोक मोठे मोठे लीडर होतात, त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप मोठे इनोव्हेशन्स घडवून आणतात, वेगवेगळे आउट ऑफ द बॉक्स प्रॅक्टिसेस एस्टॅब्लिश करतात. अनेक लोक आहेत जे मीडियोक्र सक्सेस, त्यांना अकॅडमिकली त्यांनी असं फार काही ग्रेट केलं असं नाही, ठीकठाक लोक आहेत, पण त्यांनी पण पुढे चालून अनेक गोष्टी अचीव केल्या. देर आर वेज आर ऑलरेडी देअर. ह्या सगळ्या गोष्टी अनंत काळापासून आपल्या समाजामध्ये होत आलेल्या आहेत. डोळे उघडून त्यांच्याकडे बघण्याची कोटी. तुम्ही ते बघा तर खरं. हे झालं तर काय केलं जाऊ शकतं, मग कोणी काही केलंय का, कोणाबद्दल असं झालंय का? कुठल्याही केसची शेकड्याने उदाहरणं सापडतात. नापास झालेल्या लोकांनी काय केलं, मग त्यांनी कसे रस्ते शोधून काढले, मार्क जे क्वालिफाय झाले नाही पुढच्या ऑपॉर्च्युनिटीसाठी, मार्क कमी पडले, त्यांनी काय रस्ते शोधले, त्यांनी काय वाटा धुंडाळल्या. यशस्वी झालेले अकॅडमिकली सक्सेसफुल इंडिव्हिज्युअल्स, त्यांनी काय केलं, ते सुद्धा कुठेतरी पुढे जाऊन अडकलेले आहेत, मग तिथे त्यांनी काय केलं. सो तो अवेअरनेस, ते एक्सप्लोरेशन एक पालक म्हणून आपण ते करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे एक भ्रम आहे आपल्याकडे पालकांचं, हे पण ना थोडंसं आता बाळबोधच आहेत, काय बोलावं त्याला. म्हणजे मार्क मिळवले, IIT गेला, हे झालं म्हणजे काय सगळं निर्विघ्न आणि सगळं छानच कुशल मंगल होणार आहे, त्यांच्या डोक्यामध्ये असं आहे की मग झालं की झालं, गंगेत घोडे नाही आहे तसं. IIT करून बाहेर पडलेल्या लोकांचं पण त्यांना खूप धक्के खावे लागलेले पण उदाहरणं आहेत. अश्युरिटी कशाचीच नाही आहे. असं नाही आहे की त्या, म्हणजे लोक म्हणतात की मग पुढे कसं होईल, ऑल्टरनेटिव्ह, बिईंग अन ऑल्टरनेटिव्ह एज्युकेटर, मग पुढे कसं. मग मी त्यांना हा प्रश्न रिव्हर्स करून विचारतो की तुम्ही काय काम करा ना, तुम्ही शाळेत जा, त्या प्रिन्सिपलला विचारा की पुढे कसं, बघूया तो काय सांगतो. कोणालाच माहिती नाही आहे, नोबडी नोज. कोणी अश्युरिटी देतं थोडीच, ते तुम्हालाच ते. आणि सगळ्यात पहिले ते एक इमोशनली सॉर्ट करून ठेवण्याचा विषय आहे की हां, या केसमध्ये असं झालं तर काय करायचं. आपणच आपलं जर ठरवून ठेवलं, बघून ठेवलं, आपण स्वतःला तयार करून ठेवलं, ही तयारी करण्याची, ही काम करण्याची कोणाची तयारी नाही, ही तयारी कोणाला करायची नाही, त्यासाठी काही करायचं नाही. आजकाल झालं असं की लोकांना, म्हणजे माझं मूल आहे, त्याला काहीतरी करायचं आहे, पण त्याच्यासाठी पण मला करिअर काउन्सिलिंग दुसरे कोणीतरी करून पाहिजे. त्यांनी सांगायचं मी काय, माझ्या मुलाने काय करावं. मला डोकं चालवायचंच नाही, मला 4 गोष्टींची जाऊन माहिती घ्यायचीच नाही. तसं ते एक झालेलं आहे. मग या सगळ्या भीती या सगळ्या मग त्या अनुषंगाने येणारच. थोडं जबाबदारीने वागलं तर काही कशाची भीती नाही. आत्ता तुम्ही अवेअरनेसबद्दल बोललात, तर हळूहळू कदाचित अल्टरनेट एज्युकेशनबद्दल अवेअरनेस क्रिएट होतो आहे. आता पुण्यातही हळूहळू बऱ्याचशा शाळा यायला लागल्या आहेत. सो इथून पुढे 5-10 वर्षात कसं बघताय तुम्ही अल्टरनेट एज्युकेशनचा ऑप्शन? आजपासून 10व्या वर्षापर्यंत धिस इज नॉट गोइंग टू बी अन अल्टरनेट, दिस इज गोइंग टू बी द मेन स्ट्रीम. न्यू एज्युकेशन पॉलिसी ज्या आपल्या शासनाने 2020मध्येच पॉलिसी म्हणून संमत केली आहे आणि 2024पासून त्यांनी ती राबवायला पण सुरुवात केली आहे. सो दे हॅव स्टार्टेड इम्प्लिमेंटिंग इट फ्रॉम बोथ द एंड्स. 1ली-2रीचा सिलेबस ऑलरेडी चेंज झालेला आहे, बदलला आहे, सगळीकडे बदलला आहे तो भारतभरात. आणि महाविद्यालयीन पातळीवर पण काही प्रयोग काही निवडक महाविद्यालयांमध्ये शासनाने केले. 2024पासून दोन्ही ठिकाणाहून ते करत येत आहेत. ते शैक्षणिक धोरण जर बघितलं तर लक्षात येईल की ज्याला आता आपण ऑल्टरनेट पद्धतीचं शिक्षण म्हणतोय, शासनाला सुद्धा हेच हवं आहे. मेन स्ट्रीम होईलच, त्यांना सुद्धा ह्याच पद्धतीने करून हवं आहे. पण त्यांच्याकडे रिसोर्सेस नाही आहेत. असलेले रिसोर्सेस जे आहेत ते इच्छाशक्तीहीन, कौशल्यहीन मनुष्यबळ आहे. कारण की होतं कसं की आपल्याकडे द लीस्ट रिस्पेक्टेड जॉब इज ऑफ टीचर.
क्रीम लेअर जो आहे तो सगळा क्रीम लेअर मेडिकल आणि इंजिनियर ह्या 2 स्ट्रीम्स सगळं मलाही काढून देतात. त्यानंतर राहिलेले लोक जे आहेत ते व्यावसायिक होणार, दुसरे सबऑर्डिनेट ऑपॉर्च्युनिटीजवर सेटल होणार. त्यानंतर पण जे राहिलेले आहेत ते आणखी थोड्या बाकीच्या नोकऱ्या करणार आणि कोणाचं कुठेच काही जर जमत नसेल तर ते मग DED किंवा BEd करणार. किंवा ग्रामीण भागातले लोक ज्यांना यांचा ॲक्सेसच नाही आहे, बरोबर, यांच्या 40-40, 50-50 किलोमीटरपर्यंत ज्यांच्याकडे दुसरे इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजेसच नाही आहेत, त्यांच्यासाठी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स या 3 गोष्टी असतात ट्रॅडिशनल एज्युकेशन जे आहे. मग त्याच्यामधून काय तर शिक्षक एका ग्रामीण भागातल्या त्याच्या विश्वामध्ये सगळ्यात जास्त चांगली कमाई करणारा जर कोणी असेल तर तो शिक्षकच असतो. सरकारी ZP शाळेतला शिक्षक, त्याचे पगार बघितले जातात आणि मग ते एक ॲस्पिरेशन होतं की त्या भागातले लोक, त्यांच्याकडे ते स्किल नाही आहे ना जे ह्या ठिकाणच्या शाळांमध्ये हवं आहे, ते बदली होऊन या शाळांमध्ये येतात. तो एक गॅप असतो. मग हे असं मनुष्यबळ आहे की जे असं तळागाळातलं अनस्किल्ड, दुसरं काही जमलं नाही म्हणून शिक्षकी पेशामध्ये पोट भरण्यासाठी आलेलं आहे. सो जोपर्यंत लायक लोक या व्यवसायात येत नाहीत, जे सक्षम आहेत किंवा या पेशामध्ये, शिक्षकी पेशामध्ये, आणि असलेल्या लोकांवर भरपूर गुंतवणूक करून, भरपूर परिश्रमपूर्वक आणि स्ट्रॅटेजाईज पद्धतीने ह्यांना कुशल करण्यासाठी व्यवस्था काम करत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी राबवणं गव्हर्नमेंटला शक्य नाही. पण आता पॉलिसी वाईज किंवा ह्या सगळ्यांना इट्स अन ओपन सिक्रेट नाव. मोठ्या मोठ्या ज्या संस्था आहेत सगळ्या शाळांमध्ये तुम्ही बघा, एक्सपिरियन्शियल हा शब्द त्यांच्या ते टॅगलाईन पंचलाईन असं त्याच्यामध्ये यायला लागलेला आहे की एक्सपिरियन्शियली आम्ही मुलांना शिकवतो. हे सगळ्यांना कळालेलं आहे की हे कुठल्या दिशेने चाललेलं आहे. सो आजपासून 10 वर्षांनी हे सगळंच शिक्षण या पद्धतीचं तुम्हाला दिसत असणार. सो दिस लीड्स टू माझा शेवटचा प्रश्न. तुम्ही स्वतः एज्युकेशन फील्डमध्ये कार्यरत आहात, तर ट्रेडिशनल स्कूलिंग असो किंवा ऑल्टरनेटिव्ह एज्युकेशन काहीही असो, चांगलं शिक्षण म्हणजे नेमकं काय? चांगलं शिक्षण ते आहे जे तुम्हाला स्वतःची ओळख करून देतं. व्यक्ती म्हणून तुम्ही कोण आहात, व्यक्ती म्हणून मी कोण आहे, माझ्या मर्यादा काय आहेत, माझी बलस्थानं काय आहेत. चांगलं शिक्षण हे असतं जे मला व्यवस्थेची नीट ओळख करून देतं की माझ्या आजूबाजूची व्यवस्था काय आहे, आणि त्या व्यवस्थेमध्ये एक व्यक्ती म्हणून मी, व्यक्तीची जी व्यवस्था आहे, एक व्यक्ती म्हणून माझ्या गरजा आहेत, माझा आनंद आहे, माझ्या जबाबदाऱ्या आहेत. त्यानंतर येतं कुटुंब, त्यानंतर येतं तुमचा समाज, राष्ट्र आणि निसर्ग. या प्रत्येक स्तरावरची व्यवस्था मला कळाली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी माझी काहीतरी भूमिका आहे, ती काय आहे, आणि ती पार पाडण्यासाठी काय काय कौशल्य माझ्याकडे असली पाहिजेत, आणि ती कौशल्य मला मिळवून देण्याची सोय असलेलं जे वातावरण आहे, जिथे मला ह्या गोष्टींचा अवेअरनेस, या गोष्टींची जाणीव मिळेल की एक व्यक्ती म्हणून मी प्रत्येक ठिकाणी काय करणं अपेक्षित आहे, माझ्या जबाबदाऱ्या काय आहेत, माझी कर्तव्य काय आहेत, आणि त्याच्यासाठी लागणारी कौशल्य मिळवून देण्यासाठी एम्पॉवरिंग एन्व्हायरमेंट माझ्या आजूबाजूला असं, ह्या व्यवस्थेला आपण चांगलं शिक्षण म्हणूया किंवा शिक्षण म्हणूया. थँक्यू सो मच कपिल सर, आज तुम्ही इथे आलात आणि एज्युकेशनबद्दल एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह आमच्यासोबत शेअर केला, त्याबद्दल तुमचे अनेक आभार. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा, आणि हो, सॅसी सखीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात पुन्हा भेटूया. अंटिल नेक्स्ट टाइम, कीप शायनिंग.